आपल्याला भगवंताची प्राप्ती करून घेतल्याशिवाय माझ्या पांडुरंगा सारिका माझ्या पांडुरंगा सारिका सुधर्मईचा तुझ्या कोण सांगा माझ्या पांडुरंगा सारिका माझ्या विठेवरे ज्याचे पावले समान, त्या विठेवरे असणारा पांडुरंग परमात्मा म्हणजेच सुख आहे. पण त्याची सुखाची आपल्याला अनुभूती घ्यायची. मग महाराज तुम्ही म्हणाल आपण देव होऊ शकतो का? आपणच देव आहात आणि आपण देव होऊ शकतो ज्या दिवशी खरी कळलं आपल्याला, ज्या वेळेला आपल्याला ती देव जाणणं ही मानण्याची गोष्ट नाही, तर देव ही जाणून घेण्याची गोष्ट आहे. जसं दुधावर साय आलेली असते, साय बाजूला केल्यानंतर खाली दूध आहे. जसं विस्तव आहे, फक्त राग बाजूला केल्यानंतर खाली विस्तव आहे. तुमच्या अहंकार काढा तुमच्या देहातला आणि तुम्हीच देव आहात. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. मग ही देवाची प्राप्ती आल्यानंतर त्याचे लक्षणं काही सांगितले असतील तर त्याचे लक्षणं असं सांगता येईल आपल्याला. देव पहावयासे गेलो तेथे देवाचे होऊन नेलो. ही अनुभवाची गोष्ट आहे. जसं एखाद्या स्त्रीला प्रसूतीच्या वेदना होतात, ती वेदना कुठल्याही शब्दात सांगू शकत नाही. जसं म्हणतात त्या प्रसूतीच्या वेदना ह्या वेदना नसून त्या वेदना असतात. पण ती कितीही शब्दानं गौरव केला की कितीही शब्दानं ती तिचं दुःख व्यक्त करत असेल तरी ती पुढच्या व्यक्तीला तशी कळेल का, त्याचं दुःख कळेल का, त्याचा त्रास कळेल का, हे होणार नाही. तशाच पद्धतीने ही अनुभवाचीच गोष्ट आहे. अनुभव आहे आता त्या जगात येत असे आणि ती अनुभवाचीच गोष्ट आहे. आणि ती अनुभव कोणाकडून येईल, कधी येईल तर आपल्या साध्या आणि सुपर भाषेत सांगायचं असेल तर देव याची संज्ञा करत असताना मुळात देव हा जो शब्द आहे तो दीव या धातूपासून तयार झाला. दीव हा संस्कृत शब्द आहे, त्याच्यापासून देव हा शब्द तयार झाला. देव याचा अर्थ होतो स्वयंप्रकाशित. आणि ती स्वयंप्रकाशित ऊर्जा चैतन्य शक्ती ती कुठं असेल तर तुमच्या आमच्या देहामध्ये आहे. आणि त्याची अनुभूती घ्यायची आहे. तर एका ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ज्ञानदेव म्हणे नयनाची ती ज्योती या नावे रूपे ती तुम्ही जाणा. जे तुम्ही आम्ही डोळ्यानं बघतो ते फक्त डोळ्याला दिसते, पण ज्ञानचक्षुनं ज्या वेळेला तुम्ही खरोखरच अंतर्मुख होऊन जेव्हा आपल्या सद्गुरूकडून किंवा गुरुकडून या गोष्टीची दीक्षा घ्याल, म्हणजे थोडक्या भाषेत गुरुकृपा होईल, त्यावेळेला आपल्याला ही अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही. तुकाराम महाराज एका ठिकाणी म्हणतात, जे कारंजले त्यासी म्हणे धो साधू ओळखावा देव गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधो ओळखावा देव तेचे जाणावा.
तुझा व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाव. म्हणजे आपल्याला प्रत्येकाला देव होता येतं. हे साध्या आणि सोप्या भाषेतून साधा परमार्थ आपल्याला तुकाराम महाराजांनी सांगितला आणि हेच खरोखर देव आहे तो. या जीवनामध्ये येऊन रंजल्या गांजल्यांची सेवा करणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गाडगे महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील असे इतर भरपूर समाज सुधारक, समाजसेवक आणि आजही बऱ्याच ठिकाणी हे काम करतात. हे तुमच्या आमच्या चालता बोलणारे हाडामासाचे देव आहेत. कारण ज्या आपल्या देहामध्ये जी ऊर्जा शक्ती आहे, चैतन्य आहे, म्हणजे ईश्वराचा अंश ज्याला म्हणतो, ते पण आपल्यातही आहे आणि त्यांच्यातही आहे. मग ह्याच गोष्टीनं आपल्याला त्याची प्राप्ती करून घ्यायचं आहे, तरच आपल्याला जीवनामध्ये सुख मिळेल, अन्यथा सुख मिळणार नाही. मग आता सुखाची व्याख्या काय केली नेमकं? तुम्ही आम्ही सुख कशाला म्हणतो आणि नेमकं संतांनी सुख कुठल्या भाषेत सांगितलंय? प्रापंचिक सुख वेगळं आणि पारमार्थिक सुख वेगळं. जरी आपण संसारात राहून या सगळ्या गोष्टी करत असेल तर आपण करतो हे सगळ्या गोष्टी त्याच्या मागे सुखच मिळतं असं असते का हो? कुठं संसारात सुख आहे पण प्रपंचातही सुख आहे आणि परमार्थातही सुख आहे. आता बरेच ठिकाणी असं म्हणतात संसार दुःख मूळ, विश्रांती नाही कोठे, रात्र दिवस तळमळ, काम क्रोध लोभ शून्य, पाठी लागली वेळा, करुणामय शरणू, दृष्टी देईल निर्मळ, विठवाचा धर्म. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आता हे जर संसारच दुःख मूळ असेल तरी सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांनी प्रतिज्ञा केली, अवघाची संसार सुखाचा करीन आनंद भरीन तिन्ही लोक. हे कसं काय म्हणलं असेल? या गोष्टीचा आपण विचार करायला पाहिजे, पण ह्या गोष्टी आपण विचार करत नाही आणि सुखाची प्राप्ती होत नाही. तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अवघाची संसार सुखाचा करीन आनंद भरीन तिन्ही लोके. पण सुख किंबहुना जीवनामध्ये आल्यानंतर सुखाची प्राप्ती करून घ्यायचं असेल तर ज्ञानेश्वर महाराजांनी एका ठिकाणी ओवी लिहिलेले, किंबहुना जीव आज्ञाशील आहे, जीव आज्ञाशील आहे तेच जे होय तया सुख. जेव्हा जीवाची आणि शिवाची ओळख होती त्यावेळेला जी अवस्था असते त्यावेळेला खरं सुख सांगितलेले पारमार्थिक सुख. मग प्रापंचिक सुख काही वेगळं आहे का? ते प्रपंचातही सुख आहे, पण हे प्रपंचातलं सुख म्हणजे सुख पाहता जवा पडे दुःख पर्वता एवढे, हे अशा पद्धतीचं आणि क्षणिक सुख आहे हे प्रपंचातलं. तरी सुद्धा आपल्याला करावंच लागते. प्रपंच न करता परमार्थ होत नाही. सोडिता प्रपंच नगडे परमार्थ. हा प्रपंच करून कुठल्याही संतांनी आपल्याला प्रपंच सोडा किंवा संसार सोडा आणि फक्त देवदेव करा किंवा भक्ती करा असं कुठल्याही संतांनी सांगितलं. उलट सांगितले जोडनिया धर्म उत्तम जोडनिया धर्म